च्या निवडणुकी अगोदर जळगावमधल्या उद्योजकांनी नवीन महापौर आणि नगरसेवकांकडून यावेळी अपेक्षा व्यक्त केल्यात। एमआयडीसी मध्ये पथदिव्यांची व्यवस्था करण्यात यावी, रस्त्यांची व्यवस्था करण्यात यावी, एमआयडीसीतील बंद पडणाऱ्या उद्योगांना चालना मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। या विविध विषयांबाबत एमआयडीसीतील उद्योजक आणि व्यापारी यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी। महापौरांकडून या ठिकाणी व्यापाऱ्यांना काय अपेक्षा आहे या संदर्भातलीच बातचीत करण्यासाठी आमच्या सोबत जळगावातील व्यापारी आहेत। आम्ही त्यांच्याकडून या ठिकाणी जाणून घेणार आहोत। सर, काय सांगणार जर विचार केला जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहे, आपल्याला नेमक्या काय अपेक्षा आहे? आमच्या अपेक्षा मेनली उद्योजकांच्या याच आहेत की आम्हाला कमीत कमी बेसिक सुविधा, बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर हे महापालिकेने दिलं पाहिजे की जेणेकरून उद्योगाचं भरभराट होईल, उद्योग वाढीस येतील। कारण महापालिकेच्या रेव्हेन्यूमध्ये महापालिकेचं जे पण उत्पन्न आहे त्याच्यामध्ये एमआयडीसीचा फार मोठा हिस्सा आहे, फार मोठा वाटा आहे। सर्व नवीन येणाऱ्या नगरसेवक आणि महापौर यांना हात धरून विनंती राहील की त्यांनी एमआयडीसी मधून जो काही उत्पन्न टॅक्सेस करोडों मिळतं त्या बदल्यात नाही 100% तर 10, 20, 25, 50% जरी सुविधा आम्हाला एमआयडीसी दिल्या पाहिजेत। जे पॉलिटिकल लोक आहेत ते काहीच करत नाही असं म्हणणार नाही, पण ते क्वालिटी वर्क करायला तयार नाहीये। रस्ते ह्या वर्षी टाकले की पुढच्या वर्षी परत रस्ते तुम्ही गड्डे बुजवत राहतात, हे करत राहतात, म्हणजे माती उडत राहते। जळगावच्या सर्व नागरिकांचं आयुष्य माती फुफुट्यातच गेलेलं आहे। आम्ही आता 30 वर्ष 40 वर्षाचे इथे राहतोय, तर त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला आजपर्यंत काही मिळालं नाही। इथे जे काम होत आहे एमआयडीसी मध्ये ते क्वालिटी वर्क नाहीये, त्याच्यामुळे समजा रस्ते तयार झाले तरी परत वर्षभरानंतर ते रस्ते परत तुटून जात आहेत। तर त्याच्यासाठी त्या वर्ककडे परत त्याचं ऑडिट व्हायला पाहिजे, जेणेकरून जे काम झालंय तर ते ज्या प्रतीचं टेंडर निघालं त्या प्रतीचं काम झालं आहे की नाही। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।